दादा डीपीडीसीची बैठक झालेली आहे पुण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी यावेळेस किती निधी असणार आहे काय प्रारूप आराखड्याच्या हे किती गेले प्रारूप आराखडा आता सादर झाला आणि त्या संदर्भातल्या आमच्या सूचना पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी आम्हाला ज्यामध्ये काही ॲलोकेशनमध्ये काही कमी जास्त बदल करावेत या संदर्भातल्या आम्ही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः वाहतुकी संदर्भातली समस्या जी गंभीर आहे त्या संदर्भातल्या काही सूचना आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आरोग्यविषयक नाही, आरोग्य संदर्भात सुद्धा विशेषतः शाळा संदर्भात काही शाळा खोल्यांची जी काही ग्रामीण भागातील दुरावस्था आहे या संदर्भातली आता चर्चा झाली आणि त्या संदर्भामध्ये ग्रामीण भागातील शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी देण्यासंदर्भातली सुद्धा मागणी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे। नाही, अजून चर्चा चालू आहे। मी आता बैठक संपण्याच्या आधीच बाहेर आलो त्यामुळे त्या संदर्भातली डिटेल माहिती माझ्याकडे नाही, ते सांगितलं मी। तुमची नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे सरकारकडून DPC वरती काही जणांची नाराजी आहे त्यांची नियुक्ती झाली नाही म्हणून। नेमकी तुमची जबाबदारी काय असणार आहे? तुम्ही आणि सुनील शेळके यांची नियुक्ती झाली आहे त्यानं काय वेगळा असा फरक पडेल किंवा तुमची जबाबदारी काय असेल ते जरा इलॅबोरेट करा। म्हणजे मग नाही, कार्यकारी मंडळामध्ये आता मी यापूर्वी पण काम केलंय। कार्यकारी मंडळात गेल्यामुळे निमंत्रित आमदाराच्या ऐवजी नामनिर्देशित आमदार म्हणून काम करता येईल आणि DPDCच्या दैनंदिन कामकाजामध्ये काही बैठका घेण्यासंदर्भातली जी काही तरतूद आहे त्या बैठका आम्हाला घेता येतील, उपस्थित राहता येईल। जो मूळ आराखडा आहे त्याच्यात हा आराखडा तयार करण्यासंदर्भातल्या प्रक्रियेमध्ये आम्हाला थेट सहभागी होता येईल। हे यापूर्वीसुद्धा मी सदस्य म्हणून काम केलं आहे आणि या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो। मला कालच रात्री माहिती मिळाली आणि त्या संदर्भातली पुढील कामकाजासंदर्भातली योग्य ते कामकाज केलं जाईल ही आम्ही काळजी घेऊ। शिंदे गटाचे आमदार सहभागी केले नाहीत म्हणून त्यांची नाराजी आहे भाजप आणि राष्ट्रवादीचे। नाही, पालक ह्याच्यामध्ये DPDCमध्ये 2च सदस्य नियुक्त करण्याची माझ्या माहितीप्रमाणे तरतूद असल्यामुळे हा निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे। भाजपचे जास्त आमदार आहेत आणि राष्ट्रवादी देखील जास्त आमदार आहेत। शिवसेनेचा मी एकटा आमदार आहे म्हणून मला घेतलं नाही असं विजय शिवतारे। नाही, मला त्या संदर्भातली कल्पना नाही। मला राज्य शासनाकडून जी काही नियुक्ती झाली याची काल माहिती मिळाली आणि माझ्या माहितीप्रमाणे 2च सदस्य नेमण्याची तरतूद असल्यामुळे असा निर्णय घेतला गेलेला असावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।